नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। त्यामध्ये आता या स्पार्क अकॅडमीची जी सायन्स या विषयाची कॅप्सूल सिरीज चालू आहे, तर त्यामधलं हे पुढचं लेक्चर आहे हायजीन म्हणजे आरोग्यशास्त्राचं आहे। तर आपण लेक्चरला सुरुवात करूया। एग्जाम मध्ये या लेक्चर या हायजीन या पार्टवर 1-2 क्वेश्चन नेहमी असतात आणि हा पार्ट छोटा आहे त्याच्यामुळं आणि पण थोडासा पाठांतराचा आहे। तर याच्यामध्ये डिसीजेस आहेत, त्या डिसीजेसची कारणं आहेत किंवा ते कोणत्या व्हायरसमुळे किंवा बॅक्टेरियामुळे होतात ते आहे, त्याच्यावरचे उपाय आहेत। मग यामध्ये थोडंसं पाठांतर म्हणजे तुम्हाला बॅक्टेरिया किंवा व्हायरस हे तुम्हाला थोडंसं पाठ करावे लागेल। ठीक आहे, तर सुरू करूया। आता डिसीज म्हणजे काय, तर डिसीज म्हणजे डिस इज म्हणजे इज नसणं, म्हणजे आपण जे नॉर्मल निरोगी अवस्था आहे ज्याच्यामध्ये आपण इझिली राहतो तर ते नसतं, म्हणजे आपली निरोगी अवस्था संपणं किंवा आपल्याला काहीतरी रोग होणं म्हणजे डिसीज। ठीक आहे, तर आता सुरू करूया। याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, सिम्पटम्स म्हणजे लक्षणं आणि सायन्स म्हणजे चिन्ह। तर या दोन्ही मधला फरक बघूया। तर सिंपल 2च वाक्यामध्ये फरक सांगतो। लक्षणं म्हणजे काय की ज्याच्यावरून आपल्याला रोग झाला आहे एवढं कळतं, परंतु कोणता रोग झालाय हे कळत नाही। चिन्ह म्हणजे काय, तर एक्झॅक्टली कोणता रोग झालाय हे पण कळतं। उदाहरणार्थ समजा आपल्याला खोकला आला, सर्दी झाली किंवा उलट्या झाल्या, याचा अर्थ काय झाला की आपण नॉर्मल स्थितीमध्ये नाही आहोत, म्हणजे आपली जी नॉर्मल आहे ते नाही आहोत आपण, आपल्याला आता रोग झालेला आहे। याचा अर्थ ते मग ते जी आहेत ती आपली लक्षणं आहेत। परंतु सर्दी झाली याचा अर्थ आपल्याला आता एक्झॅक्टली कोणता रोग झालाय ते आपल्याला कळत नाही, कारण वेगवेगळ्या रोगांचं लक्षणं सारखी असू शकतात, वेगवेगळ्या रोगांची लक्षणं सारखी असू शकतात। ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला कोणता रोग झाला हे कळत नाही। पण चिन्ह जे असतात ते एका रोगाचे चिन्ह हे फिक्स असतात। समजा तुम्हाला ॲनिमिया झाला, तर ॲनिमिया झाल्यामुळे तुम्हाला वेगवेगळे लक्षणं दिसू शकतात, म्हणजे तुम्हाला खोकला येणं किंवा प्रतिकार क्षमता कमी होणं, मग त्याच्यामुळे ताप येणं, असं वेगवेगळं दिसू शकतं। पण ॲनिमिया झाला म्हणजे काय होणार, तर तुमचं हिमोग्लोबिन म्हणजे रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होणार। तर ऑक्सिजनचं प्रमाण कमी होणार हे त्याचं साईन आहे, हे फिक्स आहे। ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं म्हणजे तुम्हाला ॲनिमिया झाला, तर हे साईन आहे। किंवा तुम्हाला काय म्हणतात कावीळ झाला म्हणजे तुम्हाला काय होणार, पॅनक्रियाज यकृताचा दाह होणार। ठीक आहे, किंवा पिवळं पडणार। ठीक आहे, तर या गोष्टी म्हणजे हे साईन आहे। मग साईन मधून किंवा चिन्हावरून तुम्ही काय सांगू शकता, फिक्स कोणता डिसीज आहे तो हे सांगू शकता। लक्षणावरून मात्र तुम्ही एवढं सांगू शकता की तुम्हाला रोग झालाय, पण कोणता रोग आहे हे सांगता येत नाही, कारण वेगवेगळ्या रोगांची लक्षणं एकच असू शकतात। पण चिन्हामध्ये झालेला रोग कोणता आहे तो फिक्स सांगता येतो, कारण प्रत्येक रोगाचे चिन्ह हे फिक्स असतात। ठीक आहे, त्याच्यानंतर आता रोगांचे वेगवेगळे प्रकार। तर आता हे बघा, एंडेमिक, एपिडेमिक, पॅन्डेमिक। एंडेमिक म्हणजे काय, एखाद्या प्रदेशापुरते असणारे डिसीज त्याला म्हणायचं, एखाद्या छोट्या प्रदेशापुरते असणारे डिसीज त्याला म्हणायचं एंडेमिक डिसीजेस। म्हणजे आता उदाहरणार्थ जर बघायचं तर युपी मधला आता गोरखपूर वगैरे जो एरिया आहे आपला नेपाळच्या बाउंड्रीचा, तर तिथं जॅपनीज इन्सेफेलिटिस खूप जास्त असतं। किंवा केरळमध्ये गेलात तर तिथं हत्तीपाय असतो, तो त्या एरियामध्ये खूप जास्त प्रमाणात येतो, कारण त्यातल्या कंडिशन असतील तर त्याच्यामुळं, तर त्याला म्हणायचं एंडेमिक। इपिडेमिक म्हणजे काय, तर हा पण एरियाचाच आहे परंतु थोडासा मोठ्या एरियावर असणारा, तर त्याला म्हणायचं एपिडेमिक। आणि पॅन्डेमिक म्हणजे काय, तर जो जगभर पसरलेला आहे, म्हणजे सर्व देशामध्ये किंवा सर्व खंडामध्ये पसरलेला आहे, तर त्याला म्हणायचं पॅन्डेमिक। ठीक आहे, आता जसं इथं एंडेमिकचं उदाहरण आपण बघितलं केरळमधलं। ठीक आहे, त्याच्यानंतर इपिडेमिकचं उदाहरण बघितलं आपण, जसं सिंगापूरमध्ये एशियन फ्लू आला, तर हा सिंगापूर म्हणजे थोडा जास्त मोठ्या एरियावरचा आहे, तर तो इपिडेमिक आहे। आणि पॅन्डेमिक मध्ये बघितलं जसं आता कोविड-19ची लाट होती, तर ते पॅन्डेमिकचं उदाहरण आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर डिसीजेसच्या कारणावरून म्हणजे डिसीज कशामुळे होतो याच्यावरून प्रकार बघितले, तर इन्फेक्शियस डिसीजेस आणि नॉन इन्फेक्शियस डिसीजेस। बघा, इन्फेक्शियस डिसीजेस हे कशामुळे होतात, तर आपल्याला एखादं काहीतरी इन्फेक्शन होणार, म्हणजे कुठले तरी मायक्रोब्स आहेत किंवा बॅक्टेरिया आहेत किंवा सूक्ष्मजीव आहेत, त्यांच्यामुळे जे होतं तर त्याला म्हणायचं इन्फेक्शियस डिसीजेस असं म्हणायचं। किंवा रोगजंतूमुळे जे होतात त्याला म्हणायचं, एखादे रोगजंतू आपल्या शरीरामध्ये इन्फेक्ट झाले किंवा शरीरामध्ये आले त्याच्यामुळे जे होतं त्याला इन्फेक्शियस असे म्हणतात। आणि जे याच्यामध्ये आणि हे रोगजंतू आपल्या शरीरामध्ये येतात, डिसीज करतात, आणि तो जो रोग आहे तो आपल्या मार्फत दुसऱ्या लोकांना पण पास होऊ शकतो। मग आपल्या श्वासोच्छवासामार्फत असू शकतो किंवा आपल्या संपर्कामार्फत असू शकतो, तर ते इन्फेक्शियस डिसीज म्हणजे एकाचं इन्फेक्शन दुसऱ्याला होणार। पण नॉन इन्फेक्शियस म्हणजे काय असतात, तर त्यांनाच नॉन कम्युनिकेबल पण म्हणतात। याच्यामध्ये काय होतं की हे रोगजंतूमुळे होत नाहीत, तर हे इतर गोष्टीमुळे होतात, आणि हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर होत नाही। ठीक आहे, मग हे इन्फेक्शियस डिसीजेस कशामुळे होतात, तर सूक्ष्मजंतूमुळे किंवा रोगजंतूमुळे होतात, जसं की व्हायरस, बॅक्टेरिया असतील, फंगी असतील, प्रोटोझोआ असतील, तर यांच्यामुळे होतात। आणि हे कशामुळे होतात, तर हे रोगजंतूमुळे न होता आपले जेनेटिक कारणामुळे होऊ शकतात किंवा पर्यावरणामुळे होऊ शकतात किंवा व्यक्तीच्या लाईफस्टाईलमुळे होऊ शकतात। ठीक आहे,
आता इन्फेक्शन जे असते ना एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला, मग ते हवेच्या माध्यमातून असतील किंवा संपर्काच्या माध्यमातून असेल, म्हणजे डायरेक्ट कॉन्टॅक्टच्या माध्यमातून असतील, ते ट्रान्सफर होतात. परंतु नॉन इन्फेक्शियस डिसीज जे असतात ते ट्रान्सफर होत नाहीत, म्हणजे एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर होत नाहीत. मग याची उदाहरणं काय आहेत? तर बघा, चिकन पॉक्स आहे, ठीक आहे, म्हणजे सर्दी आहे, नॉर्मल आपली सर्दी जी आहे, मिजल्स आहे किंवा डोळे येणे, ठीक आहे, हे अशी वेगवेगळे डिसीज. मग याच्यामध्ये कोणती येतील? नॉन इन्फेक्शियस मध्ये समजा कॅन्सर आहे किंवा डाऊन सिंड्रोम आहे, हिमोफिलिया आहे, तर अशी वेगवेगळी डिसीजेस आहेत. ठीक आहे, तर आता इन्फेक्शियस डिसीजेस मध्ये आणखी पुढे प्रकार जर बघितले तर साथीचे रोग म्हणजे काय की जसं दूषित पाणी असेल किंवा वातावरण खराब असेल तर त्याच्यामुळे एक साथ पसरते. मग एका व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्तीला किंवा खूप साऱ्या व्यक्तीला त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं, जसं की कॉलरा आहे, विषम ज्वर आहे, तर असे रोग हे साथीच्या रोगामध्ये येतात. त्याच्यानंतर संसर्गजन्य रोग, त्याला म्हणायचं आपण कम्युनिकेबल डिसीजेस. मग ते कशामार्फत पसरणार? हवेमार्फत. अगोदरचे जे होते ते कशामार्फत? साथीचे रोग कशामुळे पसरणार? हवामानातील विशिष्ट बदलामुळे. जसं की आपण बघितलं, हवामान बदललं की आपण म्हणतो सर्दीची लाट सुरू आहे, ठीक आहे, तर ते झाले साथीचे रोग. त्याच्यानंतर काही किंवा दूषित पाणी, हवामानामुळे दूषित पाणी झालं तर ते. त्याच्यानंतर संसर्गजन्य रोग म्हणजे हवेमार्फत पसरणारे. हवेमार्फत कुठला? जसं कोविड-19 होता किंवा स्वाईन फ्लू होता, तर हे हवेमार्फत पसरणारे. आणि तिसरे म्हणलं तर संपर्कजन्य रोग, म्हणजे ते काय? एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीला स्पर्श झाल्यामुळं जे पसरतात, जसं की गचकर्ण असेल, खरूज असेल, कुष्ठरोग असेल, तर हे रोग कसे? संपर्कजन्य रोग आहेत. ठीक आहे, तर ही अशी उदाहरणं होती. ठीक आहे, त्याच्यानंतर आता एखादा रोग किती वेळासाठी एखादा रोग राहतो, तर त्याचे दोन प्रकार आहेत, ऍक्यूट डिसीजेस आणि क्रोनिक डिसीजेस. ऍक्यूट डिसीजेस आणि क्रोनिक डिसीजेस असे दोन प्रकार आहेत. ऍक्यूट डिसीज म्हणजे काय? जो कमी वेळासाठी असतो आणि क्रोनिक डिसीज म्हणजे काय? जो खूप वेळासाठी असतो. आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. कमी वेळासाठी म्हणजे काय? एकतर तो लवकर बरा होतो किंवा व्यक्तीचा मृत्यू होतो. आणि ह्याच्यामध्ये खूप वेळासाठी असतात म्हणजे काय? एकतर तो बरा पण होत नाही आणि व्यक्तीचा मृत्यू पण होत नाही, तर त्यांना म्हणायचं क्रोनिक डिसीजेस. मग याच्यामध्ये आता उदाहरण जर बघितलं तर ऍक्यूट डिसीजेसचं उदाहरण काय? ऍक्यूट डिसीजेसचं उदाहरण काय सांगता येऊ शकतं? तर जसं स्वाईन फ्लू आहे, इबोला आहे, या डिसीजची लवकर म्हणजे एकदम ते पसरतात पण फास्ट. एखाद्या व्यक्तीला झाल्यानंतर ते आयदर लवकर तर होतात किंवा व्यक्तीचा मृत्यू तर होतो. आणि हे ऍक्यूट डिसीज झाले. आणि आता क्रोनिक डिसीजेस. ऍक्यूट डिसीजेस मध्ये काय सांगितलं? लवकर नीट तर होणार किंवा व्यक्तीचा लवकर मृत्यू तर होणार. आणि क्रोनिक डिसीजेस मध्ये काय सांगायचं? तर जिथं व्यक्तीचा मृत्यू पण होत नाही आणि रोग पण लवकर कमी होत नाही, जसं की त्याच्यामध्ये क्षयरोग आहे, कर्करोग आहे, असे जसं की कॅन्सर आहे, तर हे क्रोनिक डिसीज आहेत. तर ते उदाहरणाची नावं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता परत आणखीन रोगांचं क्लासिफिकेशन हे कशामुळे आहे? तर ते कोणत्या प्रकारच्या सूक्ष्म जंतूमुळे होतं त्याच्यावर आधारित हे क्लासिफिकेशन आहे. जसं की बॅक्टेरियामुळे जर झालं तर त्याला काय होतं? प्लेग, डायप्थेरिया, कॉलरा, टायफॉइड, न्यूमोनिया हे असे डिसीजेस. व्हायरसमुळे जर होत असेल तर त्याला मम्स, मिजल्स, परत डेंग्यू असेल, चिकनगुनिया असेल, चिकन पॉक्स असेल, पोलिओ असेल, आपली सर्दी असेल नॉर्मल ते. फंगसमुळे कुठले होणार? तर ऍथलीट्स फूट होणार, कॅन्डिडियासिस होणार. आणि प्रोटोझोआमुळे कुठले होणार? मलेरिया, आफ्रिकन स्लीपिंग सिकनेस, काला आजार, अमिबायसिस असे. आणि हेल्मिंथिक डिसीजेस म्हणजे ऍस्केरियासिस किंवा फिलेरियासिस ह्या कृमीमुळे होणारे डिसीजेस. असं वेगवेगळे प्रकार आहेत. आता आपण वन बाय वन बघूया. सर्वप्रथम आता बॅक्टेरिया बघूया. तर बॅक्टेरिया काय असतात बघा. बॅक्टेरिया हे युनिसेल्युलर असतात. जनरली बॅक्टेरिया हे युनिसेल्युलर असतात, म्हणजे एकपेशीय असतात आणि व्हायरसेस पेक्षा मोठे असतात. ठीक आहे. आता बॅक्टेरियामध्ये नॉर्मली न्यूक्लियस नसतो, त्याच्यामुळे त्यांचा जो क्रोमोझोम असतो तो सेलमध्ये फ्री असतो. ठीक आहे. बॅक्टेरियाचं जे स्ट्रक्चर असतं ते एकदम वेल ऑर्गनाइज असतं. ठीक आहे. त्यांना सेल वॉल असते, सेल मेम्ब्रेन असते, सायटोप्लाझम असते. काही बॅक्टेरिया हे हार्मफुल असतात तर काही युजफुल सुद्धा असतात. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायचं, बॅक्टेरियाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बॅक्टेरिया हे एकदम अतिशय खराब परिस्थितीमध्ये किंवा संकटकालीन परिस्थितीमध्ये पण, म्हणजे एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये पण जगू शकतात. म्हणजे हायली ऍसिडिक असेल किंवा हायली बेसिक कंडिशन असेल किंवा खूप टेम्परेचर असेल किंवा खूप कमी टेम्परेचर म्हणजे एकदम
थंडीची कंडिशन असेल तर अशा सर्व कंडिशन मध्ये बॅक्टेरिया म्हणजे जगू शकतात. त्याच्यामुळं पृथ्वीवरच्या सजीवामध्ये म्हणजे खूप जास्त प्रमाण असणारे जे सजीव आहेत ते म्हणजे बॅक्टेरिया आहेत, कारण कोणत्याही कंडिशन मध्ये ते जगू शकतात. तर आता काही बॅक्टेरिया हार्मफुल आहेत, काही चांगले आहेत. मग चांगले बॅक्टेरिया कुठले आहेत? जसं की रायझोबियम आहे. रायझोबियम आपण कुठं बघितला तर प्लांट्समध्ये नायट्रोजन फिक्सेशनसाठी तो कामाला येतो. कुठं? लेग्युमिनस प्लांट म्हणजे शेंगावर्गीय वनस्पतीमध्ये. त्याच्यानंतर दुसरं काय होता तर ॲझॅटोबॅक्टर पण परत तेच नायट्रोजन फिक्सेशनचं काम करतो. ठीक आहे. आणि आणखीन बॅक्टेरिया कोणते कोणते कामाचे आहेत ते बघूया. आयोग त्याच्यावर प्रश्न विचारू शकतो. ठीक आहे. दुसरं बॅक्टेरियामध्ये काय काय बघा. लॅक्टोबॅसिलस हा बॅक्टेरिया जो असतो तो दह्यामध्ये असतो. त्याच्यानंतर ईस्ट जो असतो तर ईस्टचा आपण उपयोग आपल्याला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये बेकरीमध्ये वगैरे ईस्टचा उपयोग होतो. अँटीबायोटिक पदार्थ आहेत जसं की पेनिसिलिन आहे, एम्पिसिलिन आहे, जेंटामायसिन असे वेगवेगळे अँटीबायोटिक त्याच्यामध्ये बॅक्टेरियाचा उपयोग होतो. तसंच बायोरिमिडिएशन म्हणजे जे पोल्युटंट आहेत समुद्रातले म्हणा किंवा वातावरणातले जे पोल्युटंट्स आहेत ते पोल्युटंट रिमूव्ह करण्यासाठी पण काय म्हणतात त्याला बॅक्टेरिया वापरले जातात. जसं की यारोविया लिपोलेक्टिका हे जे हा जो बॅक्टेरिया आहे तो काय करतात औद्योगिक प्रक्रियामध्ये जड धातू या जड धातूचं पोल्युशन जे झालेलं आहे त्या पोल्युशन कमी करण्यासाठी यारोविया लिपोलेक्टिका याचा वापर केला जातो. तसंच सॅक्रोमायसिस सेरेविसी हे काय करतं हवेतल्या प्रदूषकाचं किंवा हवेतल्या म्हणण्यापेक्षा आर्सेनिक या प्रदूषकाचं पाण्यामध्ये असेल किंवा जमिनीमधल्या आर्सेनिक प्रदूषकाचं शोषण करण्यासाठी सॅक्रोमायसिस सेरेविसी या वापरतात. तर असे वेगवेगळे आहेत. काही बॅक्टेरिया यीस्ट जो आहे तो बेकरीमध्ये वगैरे वापरला जातो. तर असे बॅक्टेरिया आहेत. मग ते बॅक्टेरिया चांगले आहेत, पण आता वाईट किंवा हार्मफुल जे बॅक्टेरिया आहेत त्या बॅक्टेरियामुळे आपल्याला रोग होतात. तर मग बॅक्टेरियामुळे होणारे रोग कुठले कुठले आहेत? कॉलरा, डायरिया, न्यूमोनिया, डायप्थेरिया, वूपिंग कफ, ट्युबरक्युलोसिस, अँथ्रॅक्स, टिटॅनिक्स, प्लेग, लेप्रोसी म्हणजे कुष्ठरोग, टायफॉइड. त्याच्यानंतर प्लेग आहे, टिटॅनस. तर असे रोग आहेत. मग हे कशा लक्षात ठेवायचं? DTP आहे याच्यामध्ये. डायप्थेरिया, पर्टुसिस म्हणजे वूपिंग कफ, डांग्या खोकला. डायप्थेरिया, टी म्हणजे टिटॅनस, पी म्हणजे पर्टुसिस म्हणजे वूपिंग कफ म्हणजेच डांग्या खोकला. त्याच्यानंतर कुठला आहे? न्यूमोनिया आहे, कॉलरा आहे, टायफॉइड आहे. तर हे TB आहे, अँथ्रॅक्स आहे. तर कोणते डिसीजेस म्हणजे बॅक्टेरियामुळे होतात, कोणते फंगाईमुळे होतात, कोणते कशामुळे होतात हे पाठ करणं आवश्यक आहे. तर आता एक एक डिसीज बघूया आणि तो कोणत्या बॅक्टेरियामुळे होता हे महत्वाचं आहे आणि त्याच्यावर कुठलं वॅक्सिन आहे. तर बघा टायफॉइड काय आहे? सॅल्मोनेला टायफीमुळे होतो. त्याच्यावर वॅक्सिन काय आहे? टाईजला. पाठ करण्याच्या गोष्टी आहेत आणि थोडंसं म्हणजे बघा टायफीमध्ये तुम्हाला कळून जाईल सॅल्मोनेला टायफीवरून टायफॉइड. ठीक आहे. पल्मोनरी ट्युबरक्युलोसिस म्हणजे TB जो आहे किंवा क्षयरोग जो आहे का तो काय मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस मुळे होतो आणि ह्याला वॅक्सिन कुठला आहे? BCG लस आहे. त्याच्यानंतर डायप्थेरिया म्हणजे घटसर्प हे कशामुळे होतो? कॉर्निबॅक्टेरियम डायप्थेरी त्याच्यामुळे होतो आणि ह्याला वॅक्सिन काय? DPT म्हणजे काय? DPT वॅक्सिन 3 रोगांना चालतं. डायप्थेरिया म्हणजे घटसर्प, पर्टुसिस म्हणजे डांग्या खोकला आणि टिटॅनस म्हणजे धनुर्वात. या तिन्हीला चालतं. हे बघा इथं पर्टुसिस आहे, DPT. ठीक आहे. त्याच्यानंतर लिप्रोसी म्हणजे कुष्ठरोग. हे लक्षात ठेवा, हा रोग थोडा महत्वाचा आहे. कुष्ठरोग हा बॅक्टेरियल डिसीज आहे. ठीक आहे. मायकोबॅक्टेरियम लेप्री, नो वॅक्सिन. ठीक आहे. कॉलरा काय? आपले कॉलरा पाण्यामार्फत वगैरे दूषित पाण्यामार्फत जो पसरतो त्याचा कुठला आहे? विब्रियो कॉलरी. ठीक आहे. त्याच्यावर पण वॅक्सिन नाहीये. टिटॅनस कुठला आहे? क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी हे धनुर्वात. याला परत कुठला आहे? DTP किंवा DPT किंवा DTP काय म्हणा. पुन्हा प्लेग कुठला आहे? यार्सिनिया पेस्टिस. ठीक आहे. पुन्हा गॉनोरिया हा सेक्शुअल डिसीज असतो. हे लक्षात ठेवा, सेक्शुअल डिसीज असतो. कुठेतरी याचा संदर्भ येईल. त्याच्यानंतर न्यूमोनिया काय असतो? डिप्लोकॉकस न्यूमोनी. तर हे असे बॅक्टेरियल डिसीजेस आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामधला कॉलरा जो असतो तो दूषित पाण्यामुळे पसरतो. टायफॉइड पण असतो, तो पण दूषित पाण्यामुळे पसरत असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हायरल डिसीजेस. तर व्हायरल डिसीजेस मध्ये आता पहिल्यांदा आपण व्हायरसच्या प्रॉपर्टीज बघूया. तर व्हायरस मध्ये सगळ्यात मेन लक्षात ठेवायचं व्हायरस आर नॉन सेल्युलर किंवा असेल्युलर म्हणजेच अपेशीय प्राणी आहेत. ठीक आहे. कारण त्यांच्यामध्ये एकदम जशा बाकीच्या प्राण्यांमध्ये जशी पेशी आहे तर तशी इव्हॉल्व असलेली पेशी त्यांच्यामध्ये नाहीये, म्हणून त्यांना अपेशीय ऑर्गॅनिझम असे म्हणतात. ठीक आहे. आणि ते एका प्रोटेक्टिव्ह म्हणजे संरक्षक असणाऱ्या कवचामध्ये किंवा इन्व्हेलपमध्ये बांधले गेलेले असतात आणि त्याला
ती कशाची बनलेली असते तर प्रोटीनची बनलेली असते. ठीक आहे, प्रोटीनची बनलेली असते. त्याच्यानंतर व्हायरसेस वाढत नसतात कारण ते अपेशी आहेत ना, त्याच्यामुळे ते वाढत नाहीत किंवा ते रेस्पिरेशन पण करत नाहीत किंवा ते त्यांच्यामध्ये कुठल्या मेटाबॉलिझम पण म्हणजे काय वेगवेगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज पण नसतात, पण ते रिप्रोड्यूस मात्र करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हायरस जे असतात ते प्रोटीन कोट जे असते, प्रोटीन म्हणजे काय प्रथिनांचं एक आवरण असतं, त्या प्रथिनांच्या आवरणानं सराउंड असलेली किंवा कव्हर केलेली असते. ठीक आहे. आणि त्यांच्यामध्ये डीएनए किंवा आरएनए असतो. हे एक वाक्य लक्षात ठेवायचं. तुम्हाला परीक्षेमध्ये असं व्हायरसेस बद्दल 2-4 स्टेटमेंट देतील, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतील व्हायरस हे अपेशी आहेत. ठीक आहे, ते रिप्रोड्यूस करू शकतात, त्यांच्या भोवती प्रथिनांचं आवरण असतं. मग व्हायरस हे डीएनए किंवा आरएनए बनलेले असतात. त्याच्यामध्ये शब्द महत्वाचा काय किंवा, म्हणजे व्हायरस हे त्या व्हायरसमध्ये एकतर डीएनए असेल किंवा आरएनए असेल. डीएनए आणि आरएनए दोन्हीही असणार नाहीत. जसं आपल्या शरीरामध्ये आरएनए पण असतो, डीएनए पण असतो, पण व्हायरसेसमध्ये डीएनए किंवा आरएनए असतो, दोन्हीही नसतात. दोन्हीपैकी एक असतो. ठीक आहे. आता व्हायरस हे कसे आहेत बघा, अपेशी आहेत. त्यांना लिव्हिंग पण म्हणतात. लिव्हिंग का म्हणता येऊ शकतं कारण ते रिप्रोड्यूस करतात, पण नॉन लिव्हिंग पण म्हणतात. का म्हणतात कारण ते रेस्पिरेशन करत नाहीत, मेटाबोलाइज करत नाहीत, ते अपेशी आहेत. त्याच्यामुळे ते दोन्ही सारखं त्यांना ट्रीट केलं जातं आणि म्हणून त्यांना आपल्या वर्गीकरणामध्ये स्थान नाही कारण ते अपेशी आहेत. आपले जे 5 किंगडम क्लासिफिकेशन आहे त्याच्यामध्ये त्यांना स्थान नाही. तर हे व्हायरसेसची बेसिक माहिती. आता व्हायरल डिसीजेस बघूया आपण. आता बघा सिंपल व्हायरल डिसीजेस जर लक्षात ठेवायचं असेल ना तर शक्यतो बघा जे लेटेस्ट मध्ये जे भरपूर डिसीजेस आहेत तर ते व्हायरल डिसीज आहेत. दुसरं म्हणजे स्किनवाले जे डिसीज आहेत तर ते व्हायरल डिसीज आहेत. किंवा आपण जे ऐकण्यामध्ये खूप जास्त आहे त्याच्यामुळं खूप मोठं म्हणजे काय म्हणतात त्याला खूप मोठी लाट आली असेल किंवा त्याच्यामुळे खूप मोठी हानी झाली असेल असे जे डिसीजेस आहेत किंवा पॅन्डेमिक डिसीजेस आहेत तर ते व्हायरल डिसीजेस आहेत. तर तसं लक्षात ठेवायचं. आता बघा चिकन पॉक्स. आता चिकन पॉक्स मधला व्हायरस कुठला आहे, व्हॅरिसेला झुस्टर. आणि एक लक्षात घ्या, आयोग तुम्हाला कोणत्या व्हायरस किंवा कुठला बॅक्टेरिया विचारेल तर ज्या बॅक्टेरियाचं त्याच्या नावामध्येच उत्तर नाहीये तसे बॅक्टेरिया विचारेल. जसं बघा आता इथे बघा टायफॉइड मध्ये काय साल्मोनेला टायफी, नावामध्ये टायफी आहे म्हणजे तुम्ही याच्यावरून उत्तर काढू शकता. तर आयोग शक्यतो हे नाही विचारणार कारण तुम्हाला लगेच येईल. पण आता इथे जा चिकन पॉक्सचा व्हायरस कुठला आहे, व्हॅरिझोला झुस्टर. याच्यावरून नावावरून तुम्हाला कळणार नाही चिकन पॉक्स आहे, मग आयोग तुम्हाला याच्यावर क्वेश्चन विचारू शकतो. आणि शक्यतो फार कमी म्हणजे व्हायरसेस जे आहेत ना तर त्या व्हायरल डिसीजेस मध्ये व्हॅक्सिनचं प्रमाण कमी आहे. बॅक्टेरियामध्ये बरेचसे व्हॅक्सिन अवेलेबल आहेत पण व्हायरल डिसीजेस मध्ये व्हॅक्सिनचं प्रमाण कमी आहे. ठीक आहे. तर ह्याच्यावर कोणती व्हायरस आहे व्हॅक्सिन आहे तर अँटी व्हॅरिसेला. कॉमन कोल्ड काय, रायनो व्हायरस. स्मॉल पॉक्स, व्हॅरिओला व्हायरस. रेबीज मध्ये कुठला आहे, रॅब्डो व्हायरस. हे लक्षात ठेवा. हे एक असं थोडंसं महत्वाचे लक्षात ठेवायचं, रॅब्डो व्हायरस. हिपॅटायटिस मध्ये आता हे विचारणार नाहीत तुम्हाला, हिपॅटायटिस ABC व्हायरस हे काही विचारणार नाहीत. मिजल्स मध्ये M फॉर मायक्झो व्हायरस. ठीक आहे. पोलिओ मध्ये काय, पोलिओ व्हायरस हे पण नाही विचारणार. इन्फ्लुएन्झा मध्ये इन्फ्लुएन्झा व्हायरस किंवा आरएनए लक्षात ठेवायचं, मग आरएनए व्हायरस. एन्सेफॅलिटिस मध्ये हर्प्स किंवा सिम्प्लेक्स व्हायरस. एड्स मध्ये कुठला आहे, HIV व्हायरस. ह्युमन इम्युनो व्हायरस HIV व्हायरस. स्वाईन फ्लू लक्षात ठेवा. स्वाईन फ्लू मध्ये H1N1 व्हायरस हे लक्षात ठेवा. स्वाईन फ्लू H1N1 व्हायरस. जिका कशामुळे होतो, एडिस इजिप्टी डासामुळे होतो. हे नाव लक्षात ठेवा, एडिस इजिप्टी डासामुळे जिका होतो. निपा व्हायरस कशामुळे होतो तर डुक्कर किंवा बॅट्स म्हणजेच वटवाघूळ यांच्या कॉन्टॅक्टमुळे निपा व्हायरस होतो. तर हे सगळे लेटेस्ट आहेत बघा. स्वाईन फ्लू, जिका, निपा हे सगळे लेटेस्ट आहेत. ठीक आहे. तर हे सगळे व्हायरल डिसीजेस आहेत. आता बघा हिपॅटायटिस मध्ये काय 5 प्रकारचे विषाणू असतात. हिपॅटायटिस A, B, C, D, E आणि हा यकृतावर काम करणारा डिसीज आहे. त्याच्यामध्ये हिपॅटायटिस A आणि E जे आहेत, A आणि E कशा मार्फत होतात, अन्नामार्फत होतात. A आणि E हे अन्नामार्फत होतात. तर BCD हे कशा मार्फत होतात, रक्तामार्फत किंवा सेक्शुअल कॉन्टॅक्ट लैंगिक प्रजननाद्वारे होतात. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर हिपॅटायटिस A आणि B साठी लस आहे. हिपॅटायटिस A आणि B साठी लस आहे आणि C आणि E साठी लस नाही. A आणि B साठी लस आहे, C आणि E साठी लस नाही. B ची लस D ला चालते. म्हणजे A आणि B साठी लस आहे आणि B ची लस D ला चालते. ठीक आहे. आणि C आणि E साठी लस नाही. त्याच्यानंतर स्वाईन फ्लू हा एक प्रकारचा पॅन्डेमिक आहे म्हणजे जगभर असणारा रोग. H1N1 त्याचा व्हायरस आहे, त्याच्यावर औषध टॅमीफ्लू आहे. ठीक आहे. रेबीजला काय म्हणतात, हायड्रोफोबिया. काय म्हणतात, हायड्रो म्हणजे पाणी, फोबिया म्हणजे त्याचा काय म्हणतात
जसं मी सकाळी सांगितलं, म्हणजे अगोदर जसं सांगितलं मी, हायड्रोफिलिक, हायड्रो म्हणजे पाणी, फिलिक म्हणजे आवडणारे, अट्रॅक्शन असणारे, आणि फोबिया म्हणजे त्याचा अट्रॅक्शन नसणारे किंवा त्याच्यापासून दूर राहणारे. ठीक आहे, त्यांना म्हणायचं फोबिया. तर हे असे शब्द लक्षात ठेवायचे. बायोमध्ये तुम्हाला जेवढे शब्द कळतील तेवढं तुम्हाला ते पाठ करण्याची गरज कमी पडेल, सोपं जाईल. हायड्रो म्हणजे पाणी, फोबिया म्हणजे रेबीजच्या लोकांना पाण्याचा फोबिया असतो, पाणी आवडत नाही, ते पाणी बघितलं की त्यांना कसं तरी होतं किंवा त्यांना पाणी जमत नाही, तर त्यांना हायड्रोफोबिया म्हणतात. विषाणू रायब्डो व्हायरस असतो. हे हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती वाटणं. ठीक आहे, ताप येणे, हातपाय सुजणे, अशक्तपणा. त्याच्यानंतर एड्स. एड्स काय आहे? एड्सचं फुल फॉर्म लक्षात ठेवायचं. अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. सिंड्रोम म्हणजे काय असतो की ज्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी एकदाच होतात. म्हणजे एकदा एड्स झाला तर यकृताचा पण प्रॉब्लेम होऊ शकतो, लंग्सचा पण प्रॉब्लेम होऊ शकतो, असे वेगवेगळे प्रॉब्लेम एकाच जागी येतात, त्याच्यामुळे त्याला सिंड्रोम असं म्हणतात. विषाणू कुठला आहे? HIV, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. ठीक आहे, मग हे कशामुळे होतं? तर ब्लडच्या माध्यमातून ट्रान्सफर होतो किंवा म्हणजे संक्रमित आईकडून बाळाला ब्लडच्या माध्यमातून किंवा ज्या व्यक्तीला एड्स झालेला आहे अशा व्यक्तीसोबत अनप्रोटेक्टेड सेक्शुअल कॉन्टॅक्ट जर ठेवला तर त्याच्यामुळे पण एड्स होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर झिका व्हायरस. झिका व्हायरस कशामुळे होतो? हा लेटेस्ट वाला आहे, तर हा एडिस डासामुळे होतो. ठीक आहे, डेंग्यू चिकनगुनिया हे सुद्धा एडिस डासामुळे होतात. ठीक आहे, करोना व्हायरस म्हणजे कोविड-19, त्याला सार्स कोविड-19 म्हणतात. सार्स कोविड-19 एकदा फुल फॉर्म बघून घ्या. तर आणि कोविड-19 मधलं वॅक्सिन लक्षात ठेवायचं, कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड हे वॅक्सिनची नावं कोविड-19 वरची. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखीन व्हायरल डिसीजेस मध्ये एक लंपी एक आहे, तो जनावरांमध्ये होतो. त्याच्यानंतर मंकी पॉक्स एक आहे. म्हणजे मी जसं सांगितलं की व्हायरल डिसीजेस मध्ये जे लेटेस्ट वाले डिसीजेस आहेत, जे लेटेस्ट वाले पॅन्डेमिक डिसीजेस आहेत, ते मोस्टली व्हायरल डिसीजेस आहेत. तर तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता, जसं की लंपी आहे, मंकी पॉक्स आहे, परत निपा होता, स्वाईन फ्लू आहे, झिका आहे, हे सगळे लेटेस्ट वाले डिसीजेस आहेत. ठीक आहे, आता याच्यानंतर हा इथं दिलेले आहेत बघा. लंपी डिसीज काय आहे? स्किन डिसीज आहे, जो कॅटलमध्ये होतो, गुरांमध्ये किंवा जनावरांमध्ये होतो. तर त्याच्यामध्ये LSDV हा व्हायरस आहे, लंपी स्किन डिसीज व्हायरस. ठीक आहे, हा DNA व्हायरस आहे. व्हायरसमध्ये आयदर DNA असतो किंवा RNA असतो, दोन्हीपैकी एक असतं. तर हा DNA व्हायरस आहे आणि हा कुठं होता? झांबिया या देशामध्ये याचा उगम आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मंकी पॉक्स काय होतो? हा ॲनिमल्स पासून ह्युमन्सला होणारा, त्याच्यामुळे त्याला झूनेटिक असं म्हणतात. ठीक आहे, तर हे एक लक्षात ठेवायचं, मंकी पॉक्स. बाकी याच्यामध्ये काही जास्त असं महत्वाचं नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आता फंगस किंवा फंगल डिसीजेस. फंगल डिसीजेस म्हणजे काय? आता बघा, फंगस काय असतात? फंगस असे ऑर्गॅनिझम असतात ज्यांना एक चांगलं सेल स्ट्रक्चर आहे आणि ज्यांना सेल वॉल आहे आणि त्यांची सेल वॉल कायटिनने बनलेली आहे. ठीक आहे, आणि फंगसच्या किंगडमला म्हणजे फंगसच्या वर्गीकरणामध्ये काय असतं? कवक सृष्टी किंवा किंगडम फंगी असं त्याला म्हणले असतं. जसं बॅक्टेरिया आहेत, काही चांगले आहेत, काही खराब, काही हार्मफुल आहेत, धोकादायक आहेत, तसं फंगस सुद्धा काही चांगले आहेत किंवा काही युजफुल आहेत आणि काही हार्मफुल आहेत म्हणजे धोकादायक आहेत. तर बेनिफिशियल फंगी आता मग बघूया. जे युजफुल आहेत ते आधी बघूया. युजफुल मध्ये काय आहे? यीस्ट आहे. मग यीस्ट कशासाठी वापरतात? बेकरीमध्ये वापरतात. बेकरी मधले पदार्थ सॉफ्ट मऊ करण्यासाठी तर ते यीस्टचा वापर केला जातो. त्याच्यानंतर पेनिसिलियम आहे. त्याच्यानंतर पेनिसिलियमचा वापर आपण मेडिसिन मध्ये करतो. ठीक आहे, तर असं मशरूम जे असतात, तर एक लक्षात ठेवायचं, मशरूम असतात तर मशरूमचं एक वैशिष्ट्य असतं, ते म्हणजे लो कॅलरी म्हणजे काय? तर आपल्या शरीरात लो कॅलरी म्हणजे काय? तर आपल्याला जे शुगरचं प्रमाण असतं ते कमी राहतं आणि आपलं फॅट, आपण काय म्हणतो, फॅट जास्त होणं म्हणजे काय होतं? कॅलरी जास्त होणं. आपण मग एक्सरसाइज करून कॅलरी बर्न करतो, म्हणजे आपल्याला कॅलरी कमी करायचे असतात. तर हे लो कॅलरी असतात आणि हाय प्रोटीन पण असतात. म्हणजे लो कॅलरी असून हाय प्रोटीन असतात, म्हणजे एनर्जी पण देतात. त्याच्यामुळं मशरूम हे काय म्हणतात, डाएटमध्ये काय चांगले म्हणले जातात, कारण त्याच्यामध्ये लो कॅलरी आहेत आणि हाय प्रोटीन आहे. तर हे मशरूमचं वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर सॅक्रोमायसिस सेरेविसी हे कशामध्ये वापरतात? तर वाईन बनवण्यामध्ये त्याचा वापर केला जातो, फर्मेंटेशन, वाईन किंवा बियर बनवण्यामध्ये. तर असे काही युजफुल फंगसेस आहेत. त्याच्यानंतर आता डिसीजेस बघूया. तर आता हे डिसीजेस दिलेली आहे. मायसिटोमा, त्यालाच मधुरा फूड म्हणतात. मग ते फंगसची नावं दिलेली आहेत. ॲज पर एक थोडंसं नावं बघून घ्या. ठीक आहे, बाकी याच्यामध्ये फंगसचे आणखी महत्वाचे डिसीज आपण बघू शकतो. काही डिसीजांची नावं सांगतो मी. एक लक्षात ठेवा, म्युकरमायकोसिस.
म्युकरमायकोसिस. कोविडच्या काळामध्ये म्युकरमायकोसिसचा प्रभाव खूप वाढला होता. कोविडच्या काळामध्ये म्युकरमायकोसिसचा प्रभाव खूप वाढला होता. त्याला ब्लॅक फंगस असं म्हणतात. हे आपल्या श्वसन मार्गाद्वारे शरीरामध्ये जातात. बघा, फंगस हे साधारणतः कुठं वाढतात? जिथं पाण्याची सिच्युएशन असते, म्हणजे पाणी जिथं खूप वेळ राहतं, त्या कंडिशन मध्ये फंगस वाढतात. हे म्हणजे जनरली, ठीक आहे. आणि मग कोविड मध्ये काय झालं, जेव्हा सलाईन काय म्हणतो आपण, नाकामध्ये व्हेंटिलेटर वगैरे लावलं गेलं, तर त्यावेळेस तिथं काय म्हणतात, स्मॉल म्हणजे पाण्याचा एरिया तयार झाला. पाण्याचा एरिया म्हणजे सारखं तिथं थंड वातावरण राहायला लागलं, आणि सारखं थंड हवा जाण्यामुळं तिथं थंड एरिया तयार राहायला लागला. आणि त्याच्यामुळं कोविडच्या पुढच्या टप्प्यामध्ये जे कोविडचे पेशंट होते, तर त्याच्यामध्ये म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव सुरू झाला. तर एक फंगल डिसीजेस मध्ये म्युकरमायकोसिस लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आणखीन डिसीज म्हटलं तर ह्याच्यामध्ये महत्वाचे डिसीज म्हटलं तर खरूज. तुम्ही जनावरांमध्ये वगैरे बघितलं असेल खरूज, किंवा माणसामध्ये पण होतो खरूज, नायटा, ठीक आहे, गचकर्ण. हे असे जे स्किनचे, जेव्हा आपल्या स्किनवर जास्त वेळ पाणी राहतं, म्हणजे कुठल्या पण स्किनवर, म्हणजे आपण कपडे वगैरे स्वच्छ धुले नाहीत किंवा अंग वगैरे स्वच्छ धुले नाही, तर तिथं जास्त वेळ पाणी राहतं. तर जास्त वेळ पाणी राहिल्यानंतर तिथं फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. मग हे सगळे रोग तशा प्रकारचे आहेत, स्किन इन्फेक्शन आहेत, खरूज, गचकर्ण आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन धुबीटेच आहे. ऍथलीट फूट म्हणजे कधी आपण बघितलं असेल, पावसाळ्यामध्ये जर आपण आपलं शूज जे आहेत, आपल्या शूज मध्ये जर पाणी राहिलं किंवा सॉक्स मध्ये पाणी राहिलं आणि आपले पाय खूप वेळ जर पाण्यात राहिले, तर त्यावेळेस काय होतं, आपले म्हणजे अंगठ्याच्या खाली आपल्या पायाला दुखापत झालेली असते किंवा चिर पडल्यासारखं होतं, तर त्याला ऍथलीट फूट असं म्हणतात. तर हे सगळे डिसीज कशाची उदाहरणं आहेत? फंगल डिसीजेसची उदाहरणं आहेत, ठीक आहे. आणि म्युकरमायकोसिसवर कोणता उपचार होता? एम्फोटेसिनचं इंजेक्शन देत होते. तर हे 2-3 नावं लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर आता प्रोटोझोआ किंवा आदिजीवामुळे होणारे डिसीजेस. आदिजीव हे कसे आहेत? एक युनिसेल्युलर डिसीजेस. युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय ऑर्गॅनिझम आहे. यांच्यामध्ये सायटोप्लाझम असतं, मेम्ब्रेन असते, न्यूक्लियस असते. आणि हे कुठल्यामध्ये आहेत? किंगडम प्रोटिस्टाचे भाग आहेत, सृष्टी प्रोटिस्टाचे भाग आहेत, ठीक आहे. आता मग याचे इम्पॉर्टंट डिसीजेस, तर सगळ्यात महत्वाचा डिसीज आहे मलेरिया. बघा, बाकी सगळे जे फेमस डिसीजेस आहेत, कॉलरा, टायफॉइड, टीबी, हे सगळे कुठे आहेत? बॅक्टेरियल डिसीजेस आहेत. किंवा व्हायरल डिसीजेस मध्ये फेमस डिसीजेस आहेत, जसं की पोलिओ असेल किंवा तुमचं स्वाईन फ्लू आहे. तर असे फेमस डिसीजेस हे मोस्टली बॅक्टेरिया आणि व्हायरस मध्ये आहेत. एकमेव फेमस डिसीज असा आहे मलेरिया, जो प्रोटोझोआमुळे होता. त्याच्यामुळे हा लक्षात ठेवायचा, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये मग त्याचा प्रोटोझोआ कोणता आहे? तर प्लाझ्मोडियम व्हायवॅक्स हे नाव पण महत्वाचं ठेवायचं, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर कोणत्या डासामुळे होतो? तर अॅनाफिलस डासाची मादी किंवा फिमेल अॅनाफिलस मॉस्किटो, ह्याच्यामुळे तो होतो, ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याच्यासाठी औषध कुठलं आहे? तर क्लोरोक्विन हे पण नाव लक्षात ठेवायचं. क्लोरोक्विन किंवा क्विनोन हे औषध आहे, ठीक आहे. याच्यासाठी वॅक्सिन नाहीये, कुठलं इफेक्टिव्ह वॅक्सिन नाहीये, पण औषध म्हणून क्लोरोक्विन वापरलं जातं, ठीक आहे. ठीक आहे. तर एक मेन कुठला होता? मलेरिया खूप महत्वाचा आहे, तो लक्षात ठेवा. मलेरिया हा प्रोटोझोआमुळे होतो, ठीक आहे. त्याच्यानंतर स्लीपिंग सिकनेस हा कशामुळे होतो? तर ट्रायपॅन्सोमा हा या प्रोटोझोआमुळे होतो. आणि तो सेसेमाशी, ट्रायपॅन्सोमा हा प्रोटोझोआ आहे, पण तो डिसीज होण्यासाठी कारणीभूत कोण आहे? सेसेमाशी. तर टी फॉर असं लक्षात ठेवायचं, टी सेसेमाशी, टी फॉर ट्रायपॅन्सोमा आणि स्लीपिंग सिकनेस, ठीक आहे. काला आजार मग काला आजार मध्ये कुठला हे आहे? तर लेशवानिया दोनावानी. सगळे पाठ करायचे, 3-4 पाठ करायचे. सगळ्या डिसीजेस मध्ये प्रोटोझोआचे डिसीजेस महत्वाचे आहेत. मागच्याच वर्षी स्लीपिंग सिकनेसचा क्वेश्चन आला होता, आणि प्रोटोझोआचे 4-5 डिसीज आहेत, तेवढे पाठ करायचे, ठीक आहे. लेशमेनिया दोनावानी हे कशामुळे होतं? सँड फ्लाय, घरगुती सँड फ्लाय मुळे होतो. आणि अमिबायोसिस म्हणजे कशामुळे होतं? त्यालाच डायसेंट्री असे म्हणतात. त्याच्यामध्ये अमिबा या प्रोटोझोआमुळे होतो, ठीक आहे. तर हे 4-5 प्रोटोझोआचे डिसीज, ठीक आहे. त्याच्यानंतर आता वर्म्स म्हणजे काय? कृमीमुळे होणारे डिसीजेस कुठले कुठले आहेत? तर हे लक्षात ठेवायचं. ऍस्किरियासिस म्हणजे काय? तर ऍस्किरियासिस लुम्ब्रिकॉइडिस त्याच्यामुळे होतो. ते हे एवढं महत्वाचं नाही, पण हा लक्षात ठेवा. फिलेरियासिस लक्षात ठेवा. फिलेरियासिस म्हणजे काय? हत्तीपाय म्हणजे पाय आपला एकदम हत्तीसारखा, म्हणजे खूप मोठा पाय सुचतो. आणि तो कोणत्या कृमीमुळे होतो? तर हत्तीपाय काय लक्षात ठेवायचा? हा कृमीमुळे होणारा डिसीज आहे. आणि त्यातला कृमी कुठला आहे? वुचेरिया बॉन्कायटी. आणि हे पण परत कशामुळे होतं? फिमेल क्युलेक्स डासाची मादी. आता डास लक्षात ठेवा. एडिस इजिप्तीमुळे कोणता रोग होतो? त्याच्यानंतर अॅनाफिलस डासाच्या मादीमुळे मलेरिया होतो.
फिमेल क्युलेक्स डास म्हणजे क्युलेक्स डासाच्या मादीमुळे कोणता होतो? हत्तीपाय. तर असं लक्षात ठेवायचं. अनाफिलस डासाच्या मादीमुळे मलेरिया, क्युलेक्स डासाच्या मादीमुळे हत्तीपाय आणि एडिस इजिप्टी डासाच्या एडिस इजिप्टीमुळे कोणता होतो? तर एडिस इजिप्टी हा डेंग्यू जो आहे ना तो एडिस मुळे होतो. एडिस या डासामुळे डेंग्यू होतो. ठीक आहे, डेंग्यू पण होतो आणि आणखीन एक डिसीज होता एडिस मुळे होणारा, हा झिका आणि डेंग्यू हे दोन्ही पण एडिस मुळे होतात. असा कंपॅरिझनचा एक छोटासा चार्ट बनवायचा आणि ते लिहून घ्यायचं. तर आयोग याच्यावर प्रश्न विचारू शकतं. ठीक आहे, हा चॅप्टर महत्वाचा आहे, याच्यावर क्वेश्चन येतात. आता याच्यानंतर तर हे सगळे झाले कसे? हे सगळे कसे झाले? व्हेक्टर बॉर्न डिसीजेस म्हणजे रोगजंतूपासून होणारे हे डिसीजेस झाले किंवा हे संसर्गजन्य डिसीजेस झाले. आता दुसरे डिसीजेस आहेत ते आहेत असंसर्गजन्य डिसीजेस. मग त्याच्यामध्ये कुठले आहेत? कॅन्सर म्हणजे जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला काय म्हणतात ट्रान्सफर न होणारे डिसीजेस, संसर्ग न होणारे. तर त्याच्यामध्ये कॅन्सरमध्ये दोन प्रकार, एक असतो बिनाइन कॅन्सर किंवा ट्यूमर. मग बिनाइन कॅन्सर म्हणजे ट्यूमर म्हणजे बेसिकली काय असते? एक गाठ असते तिथं पेशींची गाठ असते. ठीक आहे, बिनाइन कॅन्सर म्हणजे काय? जर ती गाठ एकाच ठिकाणी जर राहिली तर त्याला बिनाइन म्हणजे चांगला कॅन्सर म्हणतात. कारण ती गाठ जर एकाच ठिकाणी राहिली किंवा ती पेशींची गाठ जर एकाच ठिकाणी राहिली तर आपण त्याच्यावर ट्रीटमेंट करून ती गाठ नष्ट करू शकतो, त्याच्यामुळे काही धोका होणार नाही. परंतु मलिग्नंट कॅन्सर किंवा हार्मफुल जो आहे धोकादायक कॅन्सर जो असतो त्याच्यामुळं त्याच्यामध्ये ती गाठ जी असते ती आपल्या शरीरामध्ये जागा बदलत असते. त्याच्यामुळे तुम्ही एका ठिकाणी जर तिला मारायला गेलात तर ती दुसरीकडे कुठेतरी असते किंवा तिला मारणं अवघड होतं, म्हणून तो कॅन्सर धोकादायक असतो. ठीक आहे, मग कॅन्सरची कॉजेस काय तर वेगवेगळे आहेत. अल्कोहोल आहे, एन्व्हायरमेंट मधले टॉक्सिन पदार्थ आहेत किंवा बाकी आणखी सनलाईटला खूप जास्त एक्सपोजर झालं तर असे वेगवेगळे ओबेसिटी, रेडिएशन मध्ये आलं, व्हायरसेस, असे वेगवेगळे त्याचे कारण आहेत. ठीक आहे, तर आता कॅन्सर मध्ये आपण काही पॉईंट बघूया. कॅन्सरचे प्रकार महत्वाचे आहेत. म्हणजे कॅन्सरच्या प्रकारामध्ये काय काय महत्वाचं आहे बघा, त्यांची नावं महत्वाची आहेत. जसं की त्वचेच्या कॅन्सरला काय म्हणतात? मेलनोमा म्हणतात. हाडांच्या कॅन्सरला काय म्हणतात? ऑस्टिओसॅक्रोमा म्हणतात. चरबीच्या कॅन्सरला काय म्हणतात? तर लिपोमा म्हणतात. कार्टिलेजच्याला काय म्हणतात? प्रोडोरोमा. असं हे सगळे नावं महत्वाचे आहेत. यकृताच्याला हिपॅटोमा म्हणतात. रक्ताच्या कॅन्सरला ल्युकेमिया. हे तरी किमान हे नाव लक्षात ठेवा. रक्ताचा कॅन्सर म्हणजे ल्युकेमिया एवढं लक्षात ठेवा. हे तरी लक्षात ठेवा, रक्ताचा कॅन्सर ल्युकेमिया असतो. ठीक आहे, कनेक्टिव्ह टिश्यूचा कॅन्सर जो असतो त्याला सार्कोमा म्हणतात. ठीक आहे, लसिका पेशीच्याला लिम्फोमा म्हणतात. ते असे हे नावं लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर एक गोष्ट सांगायची राहिली की आपण या पूर्ण सिरीज मध्ये रेफरन्स बुक म्हणून सचिन भस्के सरांचं सामान्य विज्ञान हे पुस्तक वापरलेलं आहे. तर त्या पुस्तकानुसार ह्या गोष्टी आहेत आणि बुकमध्ये परत हे कॅन्सर वगैरे दिलेलं आहे. तर कॅन्सरचे वेगवेगळे म्हणजे कोणता कॅन्सर आहे तर ते पाहून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर आता डायबिटीज मेलिटस काय? आपण दोन प्रकारचे डायबिटीज बघितले होते. एक होता डायबिटीज इन्सिपिडस. डायबिटीज इन्सिपिडस कशामुळे होतो? तर एडीएचचं प्रमाण कमी झालं, शरीरातलं एडीएचचं प्रमाण कमी झालं, एडीएच या हार्मोनचं प्रमाण कमी झालं. एडीएचचं काम काय होतं? तर युरिन मधलं जे पाणी होतं ते रिअब्झॉर्ब करणं किंवा शोषून घेणं. ठीक आहे, जर एडीएचचं प्रमाण कमी झालं तर काय होईल? युरिन मध्ये पाणी वाढेल आणि मग लघवी येणं हे होतं. त्याच्यामुळे ते म्हणजे अतिलघवी येणं चे प्रॉब्लेम होतो. आणि हा काय आहे? डायबिटीज इन्सिपिडस. आता हा काय आहे? डायबिटीज मेलिटस आहे. डायबिटीज मेलिटस कशामुळे होतो? तर इन्सुलिनमुळे होतं. इन्सुलिनचं काम काय आहे? इन्सुलिन कुठं असतो? पॅनक्रियाज मध्ये असतो. पॅनक्रियाज मधली ही कशी ग्रंथी आहे? अंतस्त्रावी ग्रंथी आहे, म्हणजे एंडोक्राइन ग्रंथी आहे. ठीक आहे, तर हे इन्सुलिन काय करतं? तर रक्तामधलं ग्लुकोजचं प्रमाण कमी करण्याचं काम करतं. म्हणजे आपल्या शरीरातील साखरेचं प्रमाण कमी करण्याचं काम करतं. पण जर समजा इन्सुलिन आपल्या शरीरामध्ये जर कमी झाला तर काय होईल? शरीरामध्ये साखरेचं प्रमाण वाढणार, म्हणजे ज्याला आपण शुगर झाला म्हणतो. तर काय होणार? इन्सुलिन कमी झालं तर शरीरातलं साखरेचं प्रमाण वाढणार आणि जर शरीरातलं साखरेचं प्रमाण वाढलं तर ते आपल्या शरीरासाठी धोकादायक असणार. मग त्याच्यावर उपाय म्हणून आपण काय करतो? इन्सुलिनचं इंजेक्शन देतो. जर आपल्या शरीरात इन्सुलिन हार्मोन जर कमी झाला तर आपण त्याला इन्सुलिनचं इंजेक्शन देतो, ज्याच्यामुळे आपल्याला बाहेरून इन्सुलिन घेतो आणि ते याचं प्रमाण जे आहे म्हणजे शुगरचं प्रमाण जे आहे ते नियंत्रित ठेवतो. त्यालाच काय म्हणतात? हायपर ग्लायसेमिया असं म्हणतात. हायपर म्हणजे जास्त, ग्लायसेमिया म्हणजे काय? ग्लायसेमिया म्हणजे ग्लुकोज, ब्लड मध्ये ग्लुकोजचं प्रमाण जास्त होणं. हे झालं डायबिटीज मेलिटस. त्याच्यानंतर ओबेसिटी म्हणजे काय? तर ओबेसिटी कशाशी संदर्भात आहे? ऍडिपोज टिश्यूशी संदर्भात आहे.
ओबेसिटी म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये एक्सेस ऍडिपोज टिश्यू गोळा होणं, जमा होणं. ऍडिपोज टिश्यू कुठं असतात, तर आपल्या चरबीच्या जवळ असतात आणि त्या कशाने बनलेले असतात, फॅट सेलने बनलेले असतात. म्हणजे जेव्हा आपल्या शरीरामध्ये फॅट्स खूप व्हायला लागतं तेव्हा ते त्या टिश्यू म्हणजे ऍडिपोज टिश्यू कशापासून बनल्यात, फॅटपासून. फॅटचं प्रमाण वाढलं तर ऍडिपोज टिश्यूचं प्रमाण वाढणार म्हणजे चरबी येणार आणि त्यालाच काय म्हणतो आपण, ओबेसिटी असं म्हणतो. ठीक आहे. तर ओबेसिटी कसं ते BMI वरून ठरवतात, बॉडी मास इंडेक्स. ठीक आहे. म्हणजे आपलं शरीराचं वजन, आपली उंची किती आहे, आणि आपलं वजन किती असलं पाहिजे हे प्रत्येक उंचीला फिक्स असतं. म्हणजे BMI काय कसं कॅल्क्युलेट करतात, आपलं किलोग्रॅम मधलं वजन डिवायडेड बाय आपलं मीटर मधली उंचीचा वर्ग असं डिवाइड करून BMI काढतात. मग ते BMIच्या म्हणजे त्या प्रत्येक आपल्या वजनाला तो एक फिक्स, प्रत्येक उंचीला एक फिक्स वजन असतं, तेवढं वजन असलं तर चांगलं आहे. त्याच्यापेक्षा जास्त गेलं याचा अर्थ आपल्याला ओबेसिटी किंवा लठ्ठपणा झाला. आणि याच्यावर उपाय काय असतो, तर त्याला ही नाव लक्षात ठेवा, बॅरियाट्रिक सर्जरी. बॅरियाट्रिक सर्जरी म्हणजे काय, बॅरियाट्रिक सर्जरी म्हणजे त्याच्यामध्ये आपले पूर्ण चरबी काढून टाकली जाते. म्हणजे शरीरातली चरबी जी आहे तर ते डायरेक्ट असं म्हणजे कट करून तो भाग काढून टाकला जातो. तर तो बॅरियाट्रिक सर्जरी ओबेसिटीसाठी. त्याच्यानंतर ॲथिरोस्क्लेरोसिस. तर हे डिसीज आपण कुठे सांगितला होता, न्यूट्रिशन मध्ये फॅट्स मध्ये सांगितलं होतं. काय सांगितलं होतं की दोन प्रकारचे लिपोप्रोटीन किंवा फॅट्स असतात किंवा दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल असतात, गुड कोलेस्टेरॉल, बॅड कोलेस्टेरॉल. गुड कोलेस्टेरॉल म्हणजे काय, हाय डेन्सिटी कोलेस्टेरॉल. बॅड कोलेस्टेरॉल म्हणजे काय, लो डेन्सिटी कोलेस्टेरॉल. कारण रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामधून रक्त फ्लो करत आहे. मग आता रक्तामध्ये जे फॅट घेऊन जात आहेत त्या फ्लॅटमध्ये जर लो डेन्सिटी फॅट असेल म्हणजे कमी घनतेचा फॅट असेल तर आपण बघितलं आईस आहे कमी घनतेचं आहे तर ते पाण्यावर तरंगतं. तसं फॅट जर कमी घनतेचं असेल तर ते रक्त जे रक्तवाहिन्यामधून जात आहे त्याच्यावर तरंगणार. म्हणजे वरची जी रक्तवाहिन्यामधली जी आता ही रक्तवाहिनी आहे तर ह्या रक्तवाहिन्यामध्ये जे वरची साईड आहे किंवा रक्तवाहिनीच्या जवळची साईड आहे तर तिथे हे फ्लॅट राहणार म्हणजे फॅट राहणार आणि हे इथं रक्त आहे तर हे फॅट कुठे राहणार, तरंगणार म्हणजे रक्तवाहिन्याच्या साईडला राहणार आणि असं फॅट जमा होत जाणार. आणि हे फॅट जसं असं जमा होत जाईल तसं तसं रक्तवाहिनी ब्लॉक होणार आणि मग हार्ट अटॅक येणार. त्यालाच काय म्हणतात, अथिरोस्क्लेरोसिस. ठीक आहे. हे नॉर्मल केस अशी आहे. ठीक आहे. आणि मग जेव्हा ते फॅट कोलेस्ट्रॉल जास्त होत जातं तेव्हा असं जमा होत ते ब्लॉक व्हायला लागतं. ठीक आहे. तर ते लक्षात ठेवायचं. अथिरोस्क्लेरोसिस त्याला काय म्हणतात, धमनी काठिण्यता असं म्हणतात. त्याच्यानंतर आता जेनेटिक डिसीजेस. आता जेनेटिक डिसीजेस म्हणजे काय, असे डिसीजेस जे आपल्या जीन्सद्वारे एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशनकडे ट्रान्सफर होतात. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे आहेत, जे सेक्स क्रोमोझोम लिंक्ड आहेत आणि जे सेक्स क्रोमोझोम लिंक्ड नाहीत. सेक्स क्रोमोझोम लिंक्ड म्हणजे काय, एक्स आणि वाय क्रोमोझोमच्या संदर्भातले आहेत. जे सेक्स क्रोमोझोम लिंक डिसीजेस आहेत ते काय होणार, मग त्याच्यामुळे काय होणार, ते महिलांमध्ये होतील किंवा पुरुषांमध्ये होऊ शकतात. तर असं म्हणजे सेक्स क्रोमोझोम मुळे काय करतं आपल्याला, ते महिलांमध्ये जास्त होण्याची शक्यता आहे का पुरुषांमध्ये जास्त होण्याची. आणि बाकी अनुवंशिक मध्ये काय होतं की ते एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये पास ऑन होत असतात. ठीक आहे. तर हे बघा, हे जेनेटिक डिसऑर्डर्स आहेत. तर याच्यामध्ये वेगवेगळे आहेत, जसं की हचिन्सन डिसीज आहे, ते आपण एक एक बघूया थोडंसं. सिकल सेल ॲनिमिया आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर डाऊन सिंड्रोम आहे, टर्नर सिंड्रोम आहे, क्लीन फिल्टर सिंड्रोम आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्स लिंक्ड मध्ये कुठला आहे, हिमोफिलिया ए आहे, कलर ब्लाइंडनेस आहे, ट्रान्सलोकेशन आहे. तर आता आपण बघूया एक डिसीज. हे अनुवंशिक डिसीज आहेत, जीन्सच्या द्वारे ट्रान्सफर होतात. आता बघा कलर ब्लाइंडनेस. बघा कलर ब्लाइंडनेस मध्ये काय असतं, तर कलर ब्लाइंडनेस हा अनुवंशिक रोग आहे आणि हा लिंग गुणसूत्राच्या अभावामुळे होतो. आणि हा शक्यतो कुणामध्ये होतो, पुरुषांमध्ये होतो. ठीक आहे. कलर ब्लाइंडनेस म्हणजे रात्रंधळेपणा, रात्री योग्यपणे दिसत नाही किंवा रात्री दिसण्यासाठी जे आपल्याला गरज असते तर जे प्रथिनं किंवा ज्याची गरज असते तर ती आपली गरज पूर्ण होत नाही. मग कलर ब्लाइंडनेस कुठं होतो, पुरुषांमध्ये होतो. कारण बघा साधारणतः कलर ब्लाइंडनेस, एक करेक्ट करतो, कलर ब्लाइंडनेस म्हणजे रात्रंधळेपणा नाही, रंग आंधळेपणा आहे. कलर ब्लाइंडनेस म्हणजे रंग आंधळेपणा आहे. ठीक आहे. रात्रंधळेपणा जो होतो तो कशामुळे होतो, व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे होतो. तो रात्रंधळेपणा वेगळा, कलर ब्लाइंडनेस हा रंग आंधळेपणा आहे. ठीक आहे. मग बघा रंग आंधळेपणा म्हणजे काय, की आपल्याला दोन वेगवेगळे रंग सेपरेट करता आले पाहिजेत. म्हणजे निळा रंग आहे, लाल रंग आहे. काही लोकांना काय होतं, निळा आणि लाल मध्ये फरकच करता येत नाही कारण ते कलर ब्लाइंड असतात. मग हे जे रंग आंधळेपणा म्हणजे आपल्याला रंग डिटेक्ट करण्यासाठी जे आपल्या शरीरामध्ये क्रोमोझोम किंवा लागतात ते कुठं असतात,
तर ते म्हणजे जे जीन लागतं ते कुठं असतं, एक्स क्रोमोझोमवर असतं. ठीक आहे. आता एक्स क्रोमोझोमवर जर जीन असेल, स्त्रियामध्ये 2 एक्स आहेत, पुरुषामध्ये एक्स आणि वाय आहे. तर स्त्रियामध्ये कसं आहे, एका जीनवर जरी नसलं, तो रंगांधळेपणाचा जो जीन आहे तो एका क्रोमोझोमवर जरी नसला तर हा दुसऱ्या एक्सवर असण्याची शक्यता आहे. पण पुरुषामध्ये काय आहे, एकच एक्स आहे, त्याच्यामुळे इथं असण्याची शक्यता कमी आहे. त्याच्यामुळं रंगांधळेपणा जो आहे तो शक्यतो कुठं होतो, पुरुषांमध्ये होतो, स्त्रियांमध्ये होत नाही. आणि ह्याला काय म्हणतात, एक्स लिंक्ड डिसऑर्डर किंवा एक्स लिंक्ड रोग असं म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर असंच हिमोफिलिया. ठीक आहे. आता हिमोफिलियामध्ये काय होतं, हा पण एक्स क्रोमोझोमच्या संदर्भातला हा डिसीज आहे. याच्यामध्ये काय होतं, तर याच्यामध्ये हिमोफिलियामध्ये काय होतं की बघा, मी मागे एका लेक्चरमध्ये सांगितलं होतं की आपल्या शरीरामध्ये 13 ब्लड क्लॉटिंग फॅक्टर असतात. म्हणजे 13 असे वेगवेगळे घटक आहेत जे आपल्या रक्ताला गोठवण्याचं काम करतात, जसं की विटॅमिन सी, विटॅमिन के, फायब्रिनोजन, प्रोथिरोम्बिन असे. तर याच्यामध्ये काय होतं की ह्याच्यामधला त्या 13 पैकी 8 नंबरचा किंवा 9 नंबरचा जो घटक आहे, तर त्याचा सिक्वेन्स आहे 1, 2, 3 असा. तर त्यापैकी 8 किंवा 9 नंबरचा जो घटक आहे, तर तो घटक, तर त्या 8 किंवा 9 नंबरच्या घटकाचा अभाव होतो. जर 8 नंबरचा घटकाचा अभाव झाला तर त्याला हिमोफिलिया ए असे म्हणतात. 9 नंबरच्या घटकाचा अभाव झाला तर त्याला हिमोफिलिया बी असे म्हणतात. जर तो ब्लड क्लॉटिंग एजंट म्हणजे जो रक्त घट्ट करणारा जो पदार्थ आहे तो जर नसेल तर काय होईल, रक्त घट्ट राहणार नाही, रक्त एकदम पातळ होईल आणि मग आपल्या नाकातून किंवा इकडून तिकडून, जसं इमेज मध्ये दाखवलेलं आहे, तर ते नाकातून इकडून तिकडून ते रक्त यायला लागेल, ब्लिडिंग जास्त व्हायला लागेल. ठीक आहे. किंवा मग आपली विष्ठा असेल किंवा युरिन असेल तर त्याच्या माध्यमातून रक्त वाहून जायला लागेल. तर हा हिमोफिलिया. हा पण कुठं असतो, याच्यासाठी जो लागणारा जो जीन आहे तो एक्स वर आहे, त्याच्यामुळे हा महिलांमध्ये कमी होतो, पुरुषांमध्ये जास्त होतो, कारण पुरुषांमध्ये एकच एक्स आहे, महिलांमध्ये 2 एक्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता डाऊन सिंड्रोमला दुसरं नाव काय आहे, मंगोलिया. ठीक आहे. आता बघा, डाऊन सिंड्रोम मध्ये काय होतं, डाऊन सिंड्रोम हे ट्रायसोमीचं उदाहरण आहे. लक्षात घ्या, डाऊन सिंड्रोम हे ट्रायसोमीचं उदाहरण आहे. डाऊन सिंड्रोम हे ट्रायसोमीचं उदाहरण आहे. ट्रायसोमी म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये गुणसूत्रांच्या 23 गुणसूत्रांच्या जोड्या आहेत. 23x2 म्हणजे 46 गुणसूत्र आहेत, पण जोड्या किती आहेत, 23 आहेत. बरोबर आहे का. तर प्रत्येक याच्यामध्ये 2-2 गुणसूत्र आहेत. मग ट्रायसोमी म्हणजे काय होतं, तर त्या जोडीमध्ये अजून एक ऍड होणं. ट्राय म्हणजे 2च्या ऐवजी 3 होतात, म्हणजे अजून +1 क्रोमोझोम होतो. मग आता ही ट्रायसोमी कुठं होऊ शकते, एकतर सेक्स क्रोमोझोम मध्ये होऊ शकते, एक्स आणि वाय वाला जो आपला एक सेक्स क्रोमोझोमची जी जोडी आहे तिथं होऊ शकते, किंवा जे बाकीच्या सेक्स क्रोमोझोम सोडून जे बाकीचे जे 22 जोड्या आहेत त्या 22 जोड्यामध्ये होऊ शकते. ठीक आहे. तर हे 22 जोड्यामध्ये हे म्हणजे सेक्स क्रोमोझोम सोडून होणारी ट्रायसोमी आहे. तर ह्याला काय म्हणायचं, डाऊन सिंड्रोम. मग डाऊन सिंड्रोम मध्ये काय होतं की आपली जी 21व्या क्रमांकाची जी गुणसूत्राची जोडी आहे, तर त्याच्यामध्ये काय होतं, 2च्या ऐवजी 3 गुणसूत्र असतात, म्हणजे एक गुणसूत्र ऍड होतं आणि त्याच्यामुळे टोटल आपले किती, 23 2 46 पाहिजेत, पण 47 गुणसूत्र होतात. ठीक आहे. तर ह्याला काय म्हणायचं, डाऊन सिंड्रोम म्हणायचं. लक्षात कसं ठेवायचं, डाऊन म्हणजे डाऊन नाही होत त्याच्यामध्ये, म्हणजे कमी नाही होत तर एक वाढतोय. ठीक आहे. डाऊन म्हणजे डाऊन किंवा कमी नाही होत तर एक वाढतोय. तर आता अशीच ट्रायसोमी आपल्याला जेव्हा आपण लिंग गुणसूत्रा संदर्भात बघतो तर त्याच्यामध्ये मग कोणता डिसीज येतो, टर्नर सिंड्रोम. म्हणजे आता हे सेक्स क्रोमोझोम संदर्भात आहेत आणि क्लाइनफेल्टर सिंड्रोम. आता बघा याच्यामध्ये काय होतं, तर टर्नर सिंड्रोम मध्ये काय होतं, तर ह्याच्यामध्ये काय होतं, एक कमी होतो आणि इथं काय होतो, एक वाढतो. कसा वाढतो बघा, ह्याच्यामध्ये काय असतात, आता नॉर्मली आपल्याकडे काय 45 + XY ही आपली नॉर्मल सिच्युएशन आहे. तर आता टर्नर सिंड्रोम मध्ये काय होतो, तर टर्नर सिंड्रोम मध्ये मग ह्याच्यामध्ये काय होतो, 45 + X राहतो, म्हणजे ह्याच्यामध्ये Y नसतं. ठीक आहे. म्हणजे नॉर्मल केस मध्ये आपल्याकडे काय आहे, 45 + XY आहे. ठीक आहे. आता टर्नर सिंड्रोम मध्ये काय होतं, Y राहत नाही आणि हे काय होतं, 45 + X एवढंच राहतं. ठीक आहे. तर ह्याला काय म्हणायचं, टर्नर सिंड्रोम. म्हणजे आपल्या सेक्स क्रोमोझोम मधला एक क्रोमोझोम कमी असतो. मग एक क्रोमोझोम जर कमी असेल तर इथं काय होणार, 46च्या ऐवजी 45 क्रोमोझोम असणार. 45 + हा एक, 44 + हा एक, असे 45 क्रोमोझोम असणार. मग आता याच्यामध्ये काय होणार, तर याच्यामध्ये काय होणार, इथं म्हणजे ते जीन म्हणजे ते काय म्हणतात
लिंग कोणतं असणार? तर आता 45 प्लस इथं एक्सच एक आहे, वाय तर नाहीये. वाय नाही म्हणजे काय? पुरुषांचे अवयव किंवा पुरुषांचे गुणधर्म याच्यामध्ये दिसणार नाही. मग एक्स आहे म्हणजे स्त्रियांचे दिसणार, पण एकच एक्स आहे. याच्यामध्ये पूर्ण स्त्रियांचे पण दिसणार का? तर नाही. तर स्त्रियांचे अपरिपक्व किंवा अर्धे किंवा अपुरे गुणधर्म याच्यामध्ये दिसणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आता क्लिनफिल्टर सिंड्रोम. क्लिनफिल्टर सिंड्रोम मध्ये काय होतं की लिंग गुण, ह्याच्यामध्ये काय होतं, टर्नर मध्ये लिंग गुणसूत्रामधला एक कमी झाला. इथं काय होतो, लिंग गुणसूत्रामध्ये एक वाढणार. मग काय होणार, 45 प्लस एक्स वाय जे होतं तर त्याच्यामध्ये वाढणार कोण, एक्स. म्हणजे आता काय होणार, 45 प्लस एक्स एक्स वाय. म्हणजे आता इथं काय होणार, 47. म्हणजे हे काय आहे, लिंग गुणसूत्रामधल्या ट्रायसोमीचं उदाहरण आहे. जसं इकडे ट्रायसोमी झाली तसं इकडं लिंग गुणसूत्रामधल्या ट्रायसोमीचं उदाहरण आहे. ठीक आहे. तर हे 47. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं, क्लिनफिल्टर सिंड्रोम. मग आता ह्याच्यामध्ये काय होणार, मग क्लिनफिल्टर याच्यामध्ये काय होणार, तर याच्यामध्ये काय होणार, याच्यामध्ये शुक्राणूची वाढ योग्य प्रकारे होत नाही. तर हे 47 लक्षात ठेवा, 44 प्लस एक्स वाय. आणि इथं जे कमी आणि जास्त होते ना, ते काय कमी आणि जास्त होते, इथं म्हणजे इथं 44 प्लस एक्स आहे हे लक्षात ठेवा, आणि इथं 44 प्लस एक्स एक्स वाय आहे. म्हणजे एक्स तर असणारच आहे, फक्त वायचा फरक पडतोय. इथं वाय नाही, तिथं वाय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखीन काय आहे, म्युटेशन मुळे होणारे डिसऑर्डर. ठीक आहे. जीन म्हणजे बघा, एखादा जीन आहे. आता समजा तुम्हाला एखादा काय म्हणतात, समजा हिमोग्लोबिन आहे. मग हिमोग्लोबिन आहे, तर हिमोग्लोबिन साठी एक जीन आहे शरीरामध्ये, हिमोग्लोबिनचं साठी एक जीन आहे. मग आता ह्या जीन मध्ये जो काही सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स तसाच असला पाहिजे. तर हिमोग्लोबिनचा म्हणजे तो हिमोग्लोबिनचा ऍड्रेस आहे, हिमोग्लोबिनचा तो पत्ता आहे, तो ऍड्रेस जर व्यवस्थित असेल तर हिमोग्लोबिन काम करणार. किंवा तुमच्या शरीराचा कलर आहे, त्या कलर साठी एक जीन आहे आणि त्या जीन मध्ये एक सिक्वेन्स आहे अमायनो ऍसिडचा. तो जर सिक्वेन्स व्यवस्थित असेल तर तो तुमचा कलर व्यवस्थित राहणार. पण समजा त्या जीन मधला एखादा पण जीनच्या सिक्वेन्स मधला एखादा पण अमायनो ऍसिड किंवा एखादा बेस जो आहे तो जीच्या म्हणजे ATGC असतात ना, तर एच्या ऐवजी काहीतरी वेगळा आला, कुठली तरी पेअर चुकली किंवा आता इथला निघून गेला, तर त्याचं काम व्यवस्थित होणार नाही. तर त्याला काय म्हणतात, जीन म्युटेशन. म्हणजे एखाद्या जीन त्याची जागा दुसऱ्याने घेणं किंवा तिथं बदल होणे. आणि त्या सिक्वेन्स मधला एखादा जीन जरी बदलला तर तो जीन ज्याच्यासाठी आहे तर त्याचं काम व्यवस्थित होणार नाही. म्हणजे रंग मग व्यवस्थित होणार नाही, किंवा हिमोग्लोबिन साठी तो जीन असेल तर हिमोग्लोबिनचं काम व्यवस्थित होणार नाही. मग असे याची उदाहरणं काय आहेत, हचिन्सन डिसीज कसं होतो, तर टाऊ प्रोटीन मुळे होतो. ठीक आहे. टाऊ प्रोटीनचं प्रमाण जास्त झाल्यामुळे हचिन्सन डिसीज होतो. पुन्हा आणखीन याच्यामध्ये कुठला आहे, सिकल सेल अॅनिमिया विचारतात. सिकल सेल अॅनिमिया काय असतं बघा, सिकल सेल अॅनिमिया कधी होतो, तर सिकल सेल अॅनिमियामध्ये काय असतं, आता हिमोग्लोबिन मॉलिक्यूल आहे, हिमोग्लोबिनच्या मॉलिक्यूलमध्ये अमायनो ऍसिड आहेत, असे 6व्या नंबर असे अमायनो ऍसिड आहेत सिक्वेन्सनं. त्यातला 6वा अमायनो ऍसिड जो असतो तो आहे ग्लुटॅमिक ऍसिड असतो, ग्लुटॅमिक ऍसिड. ठीक आहे. मग आता या 6व्या म्हणजे असं 1 2 3 4 5 6 हा ग्लुटॅमिक ऍसिड आहे. तर या सिक्वेन्स मधल्या 6व्या ग्लुटॅमिक ऍसिडची जागा व्हॅलिन घेतो. म्हणजे आता कोड चुकला, हिमोग्लोबिनचा कोड चुकला, मग व्हॅलिनने जागा घेतली तर आता हिमोग्लोबिनचं फंक्शन खराब होतं. मग व्हॅलिनने जागा घेतल्यामुळे काय होतं, हिमोग्लोबिनचा आकार असा विळ्यासारखा होतो. मग त्याच्यामुळे जर विळ्यासारखा झाला तर तो ऑक्सिजन कॅरी करू शकत नाही. मग ऑक्सिजन कॅरी करू शकत नाही म्हणजे परत काय होईल, अॅनिमिया होण्याचा धोका असतो. यालाच काय म्हणतात, सिकल सेल अॅनिमिया किंवा पंडरोग असं म्हणतात. ठीक आहे. तर हे असे कोणते डिसिजन आहेत, तर हे ठीक आहे. आता आपण ब्लड ग्रुपचं बघूया. तर हे आपले संपले नॉन कम्युनिकेबल डिसीजेस संपले. आता शेवटी आपण ब्लड ग्रुपच्या संदर्भातले किंवा रक्ताच्या संदर्भातले किंवा रक्त गटाची जी संकल्पना आहे तर ते बघूया. त्यात बघा, ह्याच्यामध्ये 2 आपल्याला कन्सेप्ट समजून घ्यायचे, अँटीजन, अँटीबॉडी. अँटीजन म्हणजे काय, आपल्या शरीरात येणारा कोणताही बाहेरून येणारा कोणताही सबस्टन्स. म्हणजे जसं आपण काहीतरी खाल्लं, म्हणजे इव्हन आपण चुकून आपल्या शरीरामध्ये नाणं गेलं किंवा काहीतरी बाहेरून काही पण गेलं तर ते अँटीजन आहे. ठीक आहे. तर ते अँटीजन आहे. किंवा एखादा बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल आपल्या शरीरात घुसला, म्हणजे कोणता पण फॉरेन किंवा बाहेरचा जीवाणू असेल, सजीव असेल किंवा निर्जीव वस्तू असेल जी आपल्या शरीरात येते त्याला अँटीजन म्हणायचं. आणि ते शरीरात आल्यानंतर म्हणजे बाहेरून एखादी गोष्ट शरीरात आल्यानंतर त्या गोष्टीवर काम करण्यासाठी किंवा तिला विरोध करण्यासाठी आपल्या शरीराने जी गोष्ट बनवलेली आहे त्याला म्हणायचं अँटीबॉडी. अँटीबॉडी म्हणजे काय, प्रतिकार करण्यासाठी, बाहेरच्या गोष्टींचा प्रतिकार करण्यासाठी जे बनवलंय त्याला म्हणायचं अँटीबॉडी. ठीक आहे. त्यांचं काम काय असतं की अँटीजनला डिस्ट्रॉय करण्याचं त्यांचं काम असतं. ठीक आहे. आता बघा, आता कसं आहे, तर हे बघा, आता हे एक नॉर्मल केस झाली. नॉर्मल केस मध्ये कसं असतं, अँटीजन म्हणजे बाहेरचा घटक आणि अँटीबॉडी म्हणजे त्याला प्रतिक्रिया दिलेला घटक असतो. ठीक आहे.
ठीक आहे. आता बघा, तर आता आपण रक्तगट बघूया. रक्तगटामध्ये काय असतं, आता बघा रक्तगटामध्ये काय असतं, तर त्याच्यामध्ये पण रक्तामध्ये पण अँटीजन असतात आणि अँटीबॉडी असतात. रक्तामध्ये अँटीजन आणि अँटीबॉडी असतात. ठीक आहे. तर आता रक्तगटाच्या वेगवेगळ्या, सुरुवातीला काय रक्तगट बघायचे. रक्तगटामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर आता ए बी पद्धत आहे, ABO पद्धत आहे, RH ची पद्धत आहे. तर आपण सुरुवातीला AB पद्धत बघूया. आता बघा आता रक्तामध्ये अँटीजन, आता बघा, आता रक्तामध्ये जसं मी म्हटलं की अँटीजन बाहेरून येतात आणि अँटीबॉडी म्हणजे त्याला आपल्या शरीराने दिलेला प्रतिसाद आहे. पण रक्ताच्या केसमध्ये अँटीजन म्हणजे काय असतं, तर प्रत्येक रक्तामध्ये एक त्यांचा स्वतःचा एक ठराविक प्रतिजन असतो. म्हणजे समजा आता आपल्याकडे बघा, आता ग्रुप Aचं रक्त आहे, ह्याचा अर्थ म्हणजे प्रत्येक रक्तगटामध्ये त्याचा प्रत्येकाचा ठराविक अँटीजन आहे. तर लक्षात ठेवायचं, अँटीजन आणि अँटीबॉडी पैकी आपल्याला जेव्हा आपण रक्त देणं किंवा घेणं ह्या विषय बघतो तेव्हा काय महत्वाचं आहे, अँटीजन महत्वाचं आहे, अँटीबॉडी महत्वाचं नाही. ठीक आहे. तर आता ग्रुप ए आहे म्हणजे काय, आता अँटीजन आहे, ग्रुप ए आहे, याचा अर्थ या रक्तामध्ये अँटीजन कोणचं आहे, ए अँटीजन आहे. ठीक आहे. आता जर ए अँटीजन असेल तर या रक्तामध्ये अँटीबॉडी बी असणार नाही. का? कारण अँटीजनला विरोध करण्याचं किंवा त्याला मारण्याचं काम कोणाचं आहे, अँटीबॉडीचा आहे. जर याच्यामध्ये ए अँटीजन असेल, जर अँटीबॉडी एच असेल तर काय होईल, हे दोघं एकमेकाला मारतील, मग ब्लड राहणार नाही, ब्लड सेल्स राहणार नाहीत. म्हणून जर याच्यामध्ये ए ह्याचा अर्थ ग्रुप ए ह्याचा अर्थ काय, अँटीजन ए असणार. मग अँटीजन जर ए असेल तर अँटीबॉडी काय असणार, त्याच्यामध्ये बी असणार. सिमिलरली बी मध्ये काय असणार, बी अँटीजन असणार. ए बी मध्ये काय असणार, ए आणि बी अँटीजन असणार. आता जर हे दोन्ही अँटीजन आहेत तर मग अँटीबॉडी कुठली असेल का, नाही, कारण ए घेतली तर ती ए ला मारेल आणि बी घेतली तर बी ला मारेल. त्याच्यामुळे इथं कोणती पण असणार नाही. ठीक आहे. आणि ओ असेल तर कोणतीही अँटीजन असणार नाही. ठीक आहे. ओ असेल तर कोणतंही अँटीजन असणार नाही. आणि त्याच्यामुळे मग याच्यामध्ये काय असू शकतं, तर अँटी ए असू दे, म्हणजे अँटीबॉडी असू शकते ना. ए असेल तर अँटीजन, ह्याचा अर्थ ओ असेल तर अँटीजन कुठलंही नाहीये. मग अँटीबॉडी काय असेल, ए पण चालेल आणि बी पण असू शकते. कारण इथं काही म्हणजे ओ असल्यामुळे इथं मारण्याचा काही संबंध येत नाही. तर हे असं ABO रक्तगट अशी व्यवस्था आहे आपली. ठीक आहे. तर आता बघा, आता रक्त आता समजा आता आपल्याला रक्ताचं ब्लड ट्रान्सफ्युजन करायचं. ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे काय, एकाचं रक्त घेऊन दुसऱ्याला द्यायचं. मग आता आपल्याला रक्ताचं ट्रान्सफर करायचंय. मग रक्ताचं ट्रान्सफर कधी होणार, तर हे लक्षात घ्यायचं. रक्ताचं ट्रान्सफर कधी होणार, समजा ज्याला रक्त घ्यायचंय त्याच्याकडं जे अँटीजन आहेत ते सोडून दुसरा कोणताही अँटीजन आला नाही पाहिजे. ठीक आहे. ज्याला रक्त घ्यायचंय त्याच्याकडे जे अँटीजन आहेत ते सोडून देणाऱ्याकडून त्याच्याकडे दुसरा कोणताही अँटीजन आला नाही पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ समजा आता ए आहे, म्हणजे ए रक्तगटवाला आहे, त्याच्याकडे अँटीजन कुठला आहे, ए आहे. ठीक आहे. मग याला जर रक्त घ्यायचंय तर त्याच्याकडे ए सोडून दुसरा कोणताही अँटीजन आला नाही पाहिजे. ठीक आहे. आता इथं बी आहे तर बी सोडून कोणताही अँटीजन आला नाही पाहिजे. इथं ए आणि बी अँटीजन आहेत ए बी मध्ये, तर ए बी सोडून कोणताही अँटीजन आला नाही पाहिजे. म्हणजे फक्त ए आला चालेल, फक्त बी आला चालेल, पण ए बी च्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही आला नाही पाहिजे. ठीक आहे. तर हे असं. आता ही झाली ABO रक्तगट पद्धत. आता ही झाली ABO रक्तगट पद्धत. आता ABO नंतर आता ह्याच्यामध्ये आहे RH पद्धत. RH पद्धतीमध्ये काय असतो, तर त्या RH म्हणजे काय, रिव्हसस नावाचं एक माकड होतं, त्याच्यामध्ये ही आपल्याला पद्धत पहिल्यांदा सापडली. आता RH पद्धत म्हणजे काय, ते RH मध्ये काय असतं, या रक्तगटामध्ये जे आपल्या रक्तामधील ज्या RBC आहेत, आपल्या रक्तामध्ये ज्या RBC आहेत, तर त्या RBC वर D नावाचं अँटीजन असतं. मग RH पॉझिटिव्ह म्हणजे काय, त्याच्यावर D नावाचं अँटीजन असणार आणि RH म्हणजे निगेटिव्ह असेल तर त्याच्यामध्ये D नसणार. मग याला सिंपल करायचं. A पॉझिटिव्ह म्हणजे काय, तर अँटीजन A सोबत अँटीजन D. B पॉझिटिव्ह म्हणजे काय, अँटीजन B सोबत अँटीजन D असणार. AB पॉझिटिव्ह म्हणजे काय, अँटीजन A B आणि D असणार. ग्रुप O म्हणजे काय, O पॉझिटिव्ह म्हणजे काय, आता इथं अँटीजन D येणार. ठीक आहे. आता याला मायनस केलं तर काय होणार, D नसणार. सिंपल. आता आपण बघूया, जसं मी सांगितलं
की आता बघा ए पॉझिटिव्ह काय आहे, आता समजा ए पॉझिटिव्ह घेतला, ए पॉझिटिव्ह मध्ये प्रतिजन कोणते आहेत, ए आहे आणि पॉझिटिव्ह असल्यामुळे डी आहे. मग आता रक्त ट्रान्सफर करताना ए कुणाचं रक्त घेऊ शकतो, अशांचं रक्त घेऊ शकतो ज्यांच्याकडं ए आणि डी सोडून दुसरा कुठलाही अँटीजन नाही. ठीक आहे. तर मग बघा आता ए पॉझिटिव्ह बघा, ए पॉझिटिव्ह मध्ये कुठला अँटीजन आहे, ए आहे आणि डी आहे. ठीक आहे. ए आणि डी आहे, चालू शकतं, कारण ए आणि डी सोडून दुसरा कुठलाही नाहीये. ए निगेटिव्ह मध्ये काय आहे, फक्त ए अँटीजन असतो, ए आणि डी प्रतिजन आहे, तिथं ए आहे, चालू शकतो. ओ निगेटिव्ह मध्ये काय असणार, कोणताही अँटीजन नसणार. ठीक आहे. त्याच्यामुळं चालू शकतो. ए आणि डी सोडून नसला पाहिजे फक्त. ओ पॉझिटिव्ह म्हणजे काय असणार, इथं डी अँटीजन असणार, चालू शकतो. पण आता समजा तुम्ही दुसरं घेतलं, म्हणजे आता समजा ए बी पॉझिटिव्ह घेतला, तर ए बी पॉझिटिव्ह घेतला तर ह्याच्यामध्ये काय असणार, ए असणार, बी असणार आणि ओ असणार. तर ए असणार, बी असणार आणि ओ नाही, डी असणार. मग बघा ए आहे, डी आहे, पण बी एक्स्ट्रा आला ना, म्हणजे हा ए बी पॉझिटिव्ह कडून रक्त घेऊ शकतो का, नाही. म्हणजे ए पॉझिटिव्ह हा ए बी पॉझिटिव्ह कडून रक्त घेऊ शकतो का, नाही. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, ज्याला रक्त घ्यायचं आहे, समजा ए आहे, म्हणजे ज्याला रक्त घ्यायचं आहे त्याच्याकडे एक्स्ट्रा नसलं पाहिजे. म्हणजे ज्याला रक्त घ्यायचं आहे त्याच्याकडे जे अँटीजन आहेत ते सोडून दुसरे कोणतेही अँटीजन त्याच्याकडे आले नाही पाहिजेत. ठीक आहे. ज्याला रक्त घ्यायचं आहे त्याच्याकडे जे अँटीजन आहेत ते सोडून त्याच्याकडे दुसरे कुठलेही अँटीजन आले नाही पाहिजेत. एवढंच लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता बघा ए कुणाला रक्त देऊ शकतो, ए पॉझिटिव्हला देऊ शकतो का, कारण ए पॉझिटिव्ह कडे काय आहे, ए आणि डी प्रतिजन आहेत. ठीक आहे. मग ए पॉझिटिव्हला तर इथं कडे आहेत ए आणि डी, सेम असेल चालतंय, काय प्रॉब्लेम नाही. ए बी पॉझिटिव्हला देऊ शकतो का, ए बी पॉझिटिव्ह कडे कोणते असणार, ए बी आणि डी असणार. मग ए पॉझिटिव्ह कडे कोणते आहेत, ए आणि डी, याच्याकडं ए बी डी आहेत, म्हणजे हा याला देऊ शकतो पण याच्याकडून घेऊ शकत नाही. तर हे असा सगळा सिक्वेन्स आहे. तर बघून घ्या. आता ह्याच्यामध्ये बघा फक्त आपण ही दोन गोष्टी बघू. आता ए बी पॉझिटिव्ह म्हणजे काय, ह्याच्याकडे ए आहे, बी आहे आणि डी अँटीजन आहे. ठीक आहे. आता हा कुणाकडून घेऊ शकतो, याच्याकडे तर आता सगळेच अँटीजन कव्हर झाले, ह्याच्यापेक्षा वेगळा अँटीजन आता कुणाकडेच असणार नाही. म्हणजे बघा ओ मायनस कडून, म्हणजे याच्यापेक्षा ए बी आणि डी सगळेच अँटीजन याच्याकडे आहेत, याच्यापेक्षा वेगळा अँटीजन कुणाकडेच असणार नाही. त्याच्यामुळे सगळेच याला देऊ शकतात. त्याच्यामुळे हा सर्व योग्य ग्राही आहे, युनिव्हर्सल ऍक्सेप्टर आहे. तर ए बी पॉझिटिव्ह काय असतो, युनिव्हर्सल ऍक्सेप्टर, म्हणजे तो सगळ्यांकडून घेऊ शकतो. आता बघा ओ निगेटिव्ह बघा, आता ओ निगेटिव्ह कडे काय आहे, ओ निगेटिव्ह कडे कुठलेच अँटीजन नाही, याचा अर्थ ओ निगेटिव्ह कुणाच्या मध्येच अडथळा येणार नाही, कारण ओ निगेटिव्ह कडे अँटीजनच नाही. तो ए पॉझिटिव्हला पण देऊ शकतो कारण याच्याकडे अँटीजन नाही. म्हणजे ए आणि डी सोडून कुठला अँटीजन आहे का, तर नाही. तर असं सगळ्या ह्याच्यामध्ये बघितलं तर ओ निगेटिव्ह कडे कुठलेच अँटीजन नाही, त्याच्यामुळे तो सर्वांनाच देऊ शकतो. त्याला काय म्हणायचं, सर्व योग्य दाता किंवा युनिव्हर्सल डोनर. तर हे लक्षात ठेवा, ओ निगेटिव्ह हे युनिव्हर्सल डोनर आहे किंवा सर्व योग्य दाता आहे, ए बी पॉझिटिव्ह हे सर्व योग्य ग्राही आहे किंवा युनिव्हर्सल ऍक्सेप्टर आहे. ठीक आहे. तर हे असं हे होतं. आता एक शेवटचा पॉइंट आहे इथं, तर एक इरिथ्रोब्लास्टोफिटॅलिसिस नावाचा एक डिसीज आहे. तर तो डिसीज काय आहे फक्त लक्षात करून घ्या. समजा एक RH निगेटिव्ह असणारी, बघा एक RH निगेटिव्ह स्त्री असेल, तिचा विवाह RH पॉझिटिव्ह स्त्री सोबत झाला. RH निगेटिव्ह स्त्रीचा विवाह RH पॉझिटिव्ह स्त्री सोबत झाला आणि त्यांना पहिलं अपत्य RH पॉझिटिव्ह झालं. तर काय होणार, तर ते मूल नॉर्मल राहतं. RH निगेटिव्ह स्त्रीचा विवाह RH पॉझिटिव्ह सोबत झाला आणि पहिलं अपत्य जर RH पॉझिटिव्ह झालं तर ते नॉर्मल असतं. ठीक आहे. पण दुसऱ्या अपत्याच्या वेळी काय होतं, त्यांच्या रक्तामध्ये जे हे आहेत म्हणजे आरबीसी आहेत, त्या आरबीसीचा असं गुठळा होतो आणि ते दुसरं अपत्य दगावण्याची शक्यता असते आणि मग ते होऊ नये म्हणून त्याला अँटी रियुससचं इंजेक्शन देतात. फक्त लक्षात काय ठेवायचं, RH निगेटिव्ह स्त्री आणि RH पॉझिटिव्ह पुरुष. म्हणजे आयोग तुम्हाला प्रश्नात काय विचारेल की इरिथ्रोब्लास्टोफिटॅलिसिस जे आहे तर ते कोणत्या ह्याच्यामध्ये होतं, RH निगेटिव्ह स्त्रीमध्ये आणि RH पॉझिटिव्ह पुरुष यांचं जर अपत्य असेल तर इरिथ्रोब्लास्टोफिटॅलिसिस होतो. आणि ते कधी होतं, पहिलं अपत्य नॉर्मल असतं, दुसऱ्या अपत्याला होतं. मग ते दुसऱ्या अपत्याच्या जन्माच्या अगोदर तर कोणतं इंजेक्शन देतात, अँटी रियुससचं इंजेक्शन देतात. तर त्याच्यावर उपाय काय, अँटी रियुसस. तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा. तर अशा रीतीने आपला हायजीन हा पार्ट संपलेला आहे. थँक्यू.